नमस्कार दत्तभक्त हो. आजची कथा केवळ एक अध्याय नाही, ही आहे संशयातून श्रद्धेकडे नेणारी आणि मानवी बुद्धीला नमवणारी एक अद्भुत दैवी अनुभूती. एक विद्वान ब्राह्मण, शास्त्रांमध्ये पारंगत असणारा, पण तरीही मनात एक प्रश्न होता त्यांच्या. श्रीपाद श्रीवल्लभ हे खरोखरच दत्ताचे अवतार आहेत का? हा प्रश्न विचारणारा साधा मनुष्य नव्हता, ते होते शंकर भट्ट. आणि हाच प्रश्न पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणार होता. आजचा अध्याय ऐकल्यावर तुमच्याही मनातील अनेक शंका दूर होतील. शंकर भट्टांना भक्ती होती, पण पूर्ण विश्वास नव्हता. ते म्हणत होते, ईश्वर सर्वत्र आहे हे मान्य करा, पण मानवी रूपात अवतार कसा काय? हे कसं शक्य आहे? आणि याच शंकेच्या अवस्थेत त्यांना मिळाले श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य दर्शन. पण हे दर्शन साधं नव्हतं माऊलीनं, ते होतं शिवलिंगाचं गूढ रूप, राक्षसांना नाश करणारं आणि अहंकाराचा पूर्ण अंत करणारं. हा अध्याय पूर्ण ऐकल्यावर तुम्हाला समजेल, अवतार ओळखण्यासाठी डोळे नाही तर श्रद्धा लागते. अहंकार कसा मोडतो आणि श्रीपाद श्रीवल्लभ का साक्षात दत्तावतार आहेत हे. हा अध्याय अर्धवट ऐकू नका, कारण शेवटचा प्रसंग मन हेलावून टाकणारा आहे. चला तर मग श्रीपाद श्रीवल्लभांच्या अध्याय दुसऱ्यामधील या अद्भुत कथेची सुरुवात करूयात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाच्या सिरीजमधील आजचा अध्याय आहे दुसरा. पाहूयात आपण अध्याय दुसरा. शंकर भट्ट यांना श्री सिद्ध योगींद्राचे दर्शन. शुभमस्तु निर्विघ्नमस्तु. मरुत्व मलयमधील विचित्र घटनांबद्दल विचार करीत आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे भव्य नामस्मरण करीत मी शंकर भट्ट तेथून प्रयाण केले. वाटेत अनेक पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेतले. प्रवासात मला एक अपूर्व अनुभव आला. मी न विचारताच मला अनेक जणांनी जेवण दिले. पांड्या देशातील कदंब वनाकडे जाताना माझ्या शरीराचा भार कमी कमी होत आहे अशी जाणीव मला झाली. त्या प्रदेशात अतिशय प्रभावशाली असे शिवलिंग होते. ईश्वर दर्शन झाल्यानंतर माझे पाय जड झाल्याचा भास मला झाला. शिवालयामध्ये थोडा वेळ थांबून मी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. थोडे अंतर गेल्यानंतर मला जवळच एक आश्रम दिसला. तेथे श्री सिद्धेंद्र योगी नावाचा महात्मा राहत होता. मी त्या महात्म्याचा चरण स्पर्श करताच माझे शरीर कापसासारखे हलके झाले. माझ्या शरीराचे वजन पूर्णपणे नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. त्या कारणावरून महागुरूंनी माझ्या डोक्यावरून हात फिरविला. श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरत्नो असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले, वस्ता शंकरा, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग महामहिमांकित आहे. पूर्वी एकदा देवेंद्राने अनेक राक्षसांवर विजय मिळवला, परंतु त्यातील एक राक्षस लपून छपून पळून गेला आणि त्याने तप आरंभिले. त्या तपमग्न राक्षसाला देवेंद्राने क्रूरपणे ठार मारले. राक्षस तपमग्न असताना त्याला ठार मारल्यामुळे देवेंद्र कळाहीन झाला. या पापाचे परिमार्जन करून पूर्वीप्रमाणे आपली सर्व शक्ती परत मिळावी यासाठी देवेंद्राने तीर्थयात्रा करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊन तेथील देवी देवतांचे दर्शन घेतले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. फिरता फिरता इंद्राने पांड्या देशातील कदंब वनात प्रवेश करताच इंद्राची सर्व पापे नाहीशी झाली. अतिशय मोठे महात्म्य असलेल्या तेथील शिवलिंगामुळे हे घडले होते. या क्षेत्राचा काहीतरी मोठा महिमा असला पाहिजे हे ओळखून इंद्राने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला एक शिवलिंग दिसून आले. इंद्राने भक्तिपूर्वकतेने त्या स्वयंभू शिवलिंगाची पूजा केली आणि देवालय बांधले. प्रत्यक्ष इंद्राने ज्याची सेवा केली आहे अशा या शिवलिंगाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. हे शिवलिंग सर्व मंगलप्रद आहे. याचे दर्शन फक्त अतिपुण्यवंतांनाच मिळते, परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना याचे दर्शन पुण्यपुरुषांचा सहवास आणि पुण्यक्षेत्रांचे दर्शन विनासायास आणि कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय प्राप्त होते. मी त्या श्री सिद्ध योगींद्रांना पुन्हा एकदा चरण स्पर्श करून नमस्कार केला.
त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन करून पुढील प्रवासाला निघ असे त्यांनी मला सांगितले. मी पुन्हा एकदा त्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी त्या भागात गेलो तर तेथे मी आधी पाहिलेले शिवालय नव्हते, वेगळेच मंदिर होते. मी तेथील भक्तांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते श्री मीनाक्षी सुंदरेश्वर देवालय आहे आणि ही मधुरा नगरी आहे. देवदर्शन करून मी परत श्री सिद्ध योगींद्राच्या आश्रमाकडे निघालो तेव्हा मला तो प्रदेश गजबजलेला आणि मोठ्या नगरासारखा आहे असे दिसून आले. कितीही शोधले तरी मला श्री सिद्ध योगींद्रांचा आश्रम सापडेना. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत मी मनाला वाटेल तिकडे चालू लागलो. सूर्यास्त होऊन अंधार पडायला सुरुवात झाली होती. माझ्या मागे मला प्रकाश येताना दिसायला लागला. मी मागे वळून पाहिल्यावर मला दिसले की 3 फण्यांचा नाग भला मोठा सर्प माझ्या मागून येत होता. त्याच्या प्रत्येक फण्यावर एक मणी होता आणि त्यामधून प्रकाश बाहेर पडत होता. मी भीतीने थरथरायला लागलो. मी थांबलो तेव्हा तो दिव्य सर्प सुद्धा थांबला. माझ्या तोंडात आपोआपच श्रीपाद श्री वल्लभांचे नाव आले. मला समोरच सिद्ध योगींद्रांचा आश्रम दिसला आणि मी त्यामध्ये प्रवेश केला आणि त्याबरोबरच तो महासर्प आणि प्रकाश नाहीसा झाला. श्री सिद्ध योगींद्रांनी अत्यंत प्रेमाने मला आत बोलावले. त्यांनी मला केळीच्या पानामध्ये भाजलेल्या चण्यांचा गरमागरम प्रसाद दिला. मी पोट भरून ते चणे खाल्ले. भीतीने धडधडणारे माझे हृदय अजूनही शांत झाले नव्हते. त्यांनी माझ्या उजव्या आणि डाव्या भुजेवर प्रेमाने थोपटले आणि माझ्या डोक्यावर हस्तस्पर्श केला. हस्तस्पर्शाने माझे भय कमी झाले. त्यानंतर माझ्या श्वासकोशामधून एक प्रकारचा दुर्गंधयुक्त वायू बाहेर आला. मनात साठलेले वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून गेले. माझे शरीर गरम आणि शक्तियुक्त झाले. माऊलींनो, हा प्रसंग शेवटपर्यंत ऐका. श्री दत्त महिमा आणि श्रीपादांच्या अनुग्रहासाठी आवश्यक पात्रता. श्री सिद्ध योगींद्र म्हणाले, शंकरा, तू प्रथम पाहिलेले शिवलिंग आणि नंतर दर्शन घेतलेले सुंदरेश्वर वेगवेगळे नाहीत. अशा प्रकारचे अनुभव तुला देण्याची श्री दत्तात्रेयांची आज्ञा होती. तसेच तेथे घडले. कालचक्र मागे फिरवून देवेंद्राने आराधना केलेले शिवलिंग त्यावेळी असलेल्या परिसरासह तुला दाखविण्यात आले. तुला दिसलेली सृष्टी ही योगमायेने निर्मिलेली होती. या जगातील सर्व काही चैतन्यमय आहे. श्री दत्तप्रभूंच्या फक्त संकल्पाने भविष्य आणि वर्तमान याची अदलाबदल होऊ शकते. वर्तमान भूतकाळात परिवर्तित होऊ शकतो आणि भूतकाळ वर्तनामध्ये रूपांतरित होऊ शकतो. भविष्यात होणाऱ्या सर्व गोष्टी यांच्या संकल्पानुसार घडतात. एखादी घटना घडणे किंवा न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडणे या सर्वांना दत्तप्रभूंचा संकल्प किंवा इच्छाच कारणीभूत असते. ज्या महासंकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो त्या महासंकल्पाचे स्वरूप साक्षात दत्तात्रेयच आहेत. सध्या ते मानव शरीर धारण करून श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आहेत. पितिकापूर वासियांनी त्यांना ओळखले नाही. गुरुतत्व ओळखण्यात ते अपयशी ठरले. कुरवपुरातील कोळी मासेमार मात्र श्रीपादांवरील अपार श्रद्धेमुळे अडाणी असून सुद्धा ब्रह्मज्ञानी झाले. श्रीपाद श्री वल्लभांचा अनुग्रह मिळवायचा असेल तर मनातील अहंकार नष्ट झाला पाहिजे. हे सर्व प्रकारचा गर्व सोडला पाहिजे. तरच त्यांच्या यथार्थ स्थितीचे ज्ञान, त्यांचा अनुग्रह आणि विविध शक्ती यांचा लाभ होतो. देवेंद्राने स्थापित केलेले हे पवित्र शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याच्या दृष्टीस पडले. धनंजयाने ही हकीकत त्या राज्याचा सरदार कुलशेखर पांड्या याला सांगितली. शिवाज्ञा समजून कुलशेखराने त्या प्रदेशाची अभिवृष्टी करून तेथे एक नगर वसविले आणि त्याला मदुराई असे नाव दिले. शंकराच्या जटामधून अवतरलेल्या वेदवती नदीने हा परिसर आणखी सुंदर आणि पवित्र बनविला. कुलशेखराचा मुलगा मलयध्वज पांड्या याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. तेव्हा यज्ञकुंडातून 3 वर्षाची एक कन्या बाहेर आली. तीच मीनाक्षी देवी. तिचा विवाह सुंदरेश्वराशी झाला. प्रत्यक्ष महाविष्णूने स्वतः येऊन मोठ्या थाटामाटात मीनाक्षी सुंदरेश्वराचा विवाह संपन्न केला. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले की वस्ता शंकरा, सृष्टीतील प्रत्येक वस्तूमधून विशिष्ट कंपन लहरी उमटत असतात.
त्या लहरींच्या कंपनांच्या प्रकारानुसार आकर्षण, अपकर्षण अर्थात जवळ ओढणे किंवा दूर लोटणे असे प्रकार संभवतात। आत्मा हा प्रेरक, सूक्ष्म शरीर हे कारण आणि स्थूल शरीर हा कर्ता असतो। पुण्यकर्मामुळे पुण्यकंपने आणि पापकर्मामुळे पापकंपने निर्माण होतात। विशेष पुण्यामुळे पुण्यपुरुषांचा सहवास घडतो आणि पवित्र पुण्यक्षेत्रांचे दर्शन होते। पुण्यकर्माबद्दल आसक्ती निर्माण झाल्यास असे लोक जास्त पुण्यकर्म करतात आणि पुण्यकर्मे जास्त झाल्यास पापकर्मे क्षीण होत जातात। त्यानंतर दत्तप्रभूंच्या ठायी दृढ भक्ती निर्माण होते। काळ आणि कर्म या कारणामुळे विविध प्रकारच्या घटना घडण्याचा योग येतो। श्रीपाद वल्लभांच्या तुझ्यावरील अपार कृपेमुळेच तुला येथपर्यंतचे येणे साध्य झाले असे त्यांनी सांगितले। माझ्या या अपार भाग्याचे मला आश्चर्य वाटले। श्रीपाद वल्लभांचे दिव्य नाम आणि पावन चरण कधीही सोडायचे नाहीत असा संकल्प मी केला। कधी एकदा कुरवपूरला पोहोचतो आणि श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेतो अशी तळमळ मनाला लागून राहिली होती। दुसऱ्या दिवशी जागा झाल्यावर मी आश्चर्यचकित झालो। एका डोंगरावरील झाडाखाली मी होतो। आजूबाजूला एकही माणूस नव्हता। रात्रभर मी सिद्ध योगींद्राच्या मठात होतो। हा माझा भ्रमच होता काय? माझ्या मनातील सर्व शंका दूर करणारे सिद्ध योगींद्र मायावीच होते काय, की ते यक्ष किंवा मांत्रिक होते? अशा शंका माझ्या मनात निर्माण झाल्या। त्यांनी श्री दत्तप्रभूंबद्दल सांगितलेल्या सर्व कथा अजूनही माझ्या कानामध्ये गुंजत होत्या। या प्रकारे मला संकटमय परिस्थितीत ढकलण्यामागे श्रीपाद वल्लभांचा हेतू काय असावा असा विचार सुद्धा माझ्या मनात आला। मनामध्ये अनेक प्रकारचे परस्पर विरोधी विचार उमटत होते। माझ्या सर्व वस्तू आवरून घेऊन मी पुन्हा प्रस्थान केले। सकाळपासून दुपारपर्यंत चालत होतो। छोट्या छोट्या झोपड्या असलेले एक खेडे मला दिसले। मला इतकी भूक लागली होती की सांगता सोय नाही। क्षत्रिय ब्राह्मण असल्यामुळे मला ब्राह्मणांशिवाय इतरांकडे जेवणे वर्ज्य होते। धान्य घेऊन स्वयंपाक करावा असा विचार मी केला। त्या खेड्यामध्ये कोणी ब्राह्मण असेल याबद्दल मला शंकाच होती। तरी पण मी तेथील लोकांना विचारले। त्यामध्ये एक जण म्हणाला, अरे बाबा, आम्ही तर डोंगर दऱ्यामध्ये राहणारे लोक, मी यांचा नेता। आमच्या खेड्यामध्ये कोणीही ब्राह्मण नाही। तुला काही हरकत नसेल तर आमच्याकडे असलेले मध आणि फळे तू खाऊ शकतोस। प्रवासात असताना अन्न देणाऱ्याच्या जातीचा विचार कधी करू नये। कोणीही दिलेले अन्न खाल्ले तरी चालते असा विचार मी केला। त्यांनी आपल्या जवळील फळे आणि मध आणून माझ्या समोर ठेवला। मी खायला सुरुवात केल्याबरोबर कुठून तरी अचानक एक कावळा आला आणि आपल्या चोचीने माझ्या डोक्यावर प्रहार करू लागला। त्याला हकलून लावण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। तेवढ्यात आणखी काही कावळे तेथे आले आणि त्यांनी माझ्या सर्वांगावर मिळेल तेथे चावा घ्यायला सुरुवात केली। मी घाबरून पळायला सुरुवात केली। कावळ्यांनी सुद्धा माझा पाठलाग सुरू केला। त्या खेड्यातील माझ्याजवळ जमलेल्यांपैकी कोणीही मला मदत केली नाही। त्यांचा नेता म्हणाला, अरे रे, काय हे अघटित! येथील कावळे कोणालाच इजा करीत नाहीत। त्यांनी तुझ्यावर इतक्या द्वेषाने हल्ला करावा याचे आम्हाला आश्चर्य वाटते। तुझ्याकडून कोणा सिद्ध पुरुषाची निंदा किंवा अपमान झाला असणार। त्याच्या शापामुळेच तुला अशी शिक्षा होत असणार। आम्ही तुला मदत केली तर त्या महापुरुषाच्या रागाला आम्ही कारणीभूत होऊ। म्हणून दैवलीलेने होणाऱ्या या घटनाक्रमात बदल करायचा प्रयत्न आम्ही करणार नाही। यामध्ये आमची काही चूक आहे असा गैरसमज करून घेऊ नको। मला दिलेला मध व फळे मी खाऊ शकलो नाही। मी कितीही पळालो तरी कावळ्यांनी माझी पाठ सोडली नाही। माझे सर्व शरीर रक्तबंबाळ झाले होते। माझ्या या दुर्दशेबद्दल मी विचार करीत होतो। श्री सिद्ध योगींच्या बद्दल शंका घेतल्यामुळे त्यांनी मला शाप दिला का? परंतु त्यांनीच तर श्रीपाद वल्लभांचे दर्शन तुला होईल असा आशीर्वाद दिला होता ना। पूर्वजन्मीच्या सर्व पापांचे फळ भोगल्याशिवाय मला श्री दत्तप्रभूंचे दर्शन होणार नाही काय? मी पूर्वजन्मातील पापांचे किती मोठे गाठोडे जमविले आहे। त्या पापांचे निराकरण करण्यासाठी आणखी किती यातना सोसाव्या लागणार आहेत। श्री वल्लभांच्या दर्शनाचा आशीर्वाद मिळालेल्या मला इतक्या यातना आणि त्रास का बरे व्हावा? अरे देवा, मला आणखी किती शिक्षा करणार? यातून आता माझे कोण रक्षण करणार? असे विचार मनात येऊ लागले। श्रीपाद वल्लभा, मी तुला शरण आलो आहे।
आता मला यातून वाचव असे म्हणून खाली मान घालून मी एका औदुंबराच्या झाडाखाली येऊन थांबलो. श्री दत्तगुरूंचे निवासस्थान असलेल्या या औदुंबर वृक्षाकडून तरी मला संरक्षण मिळेल असे मला वाटले, परंतु दत्त महाराजांची इच्छा त्या विरुद्ध होती. आतापर्यंत कधीही अनुभविला नव्हता असा एक विचित्र गंध माझ्या शरीरातून बाहेर पडू लागला. त्या वासाचा परिणाम म्हणून माझ्या दुर्दैवामुळे किंवा पापसंचितामुळे असेल, अनेक मोठमोठे विषारी सर्प माझ्याकडे वेगाने येऊन मला दंश करून जाऊ लागले. फक्त आतापर्यंत कावळ्यांच्या चाव्यामुळे मी घायाळ झालो होतो, परंतु आता विषारी सर्पांच्या दंशामुळे माझ्या शरीरभर विष भिनू लागले. तोंडातून फेस येऊ लागला. शरीरातील शक्तीचा क्षय व्हायला लागला. आता कोणत्याही क्षणी निश्चितपणे मला मृत्यू येईल असे वाटू लागले. संध्याकाळ होत होती. त्याच वेळी त्या मार्गाने काही धोबी जात होते. कपडे धुवून वाळवून त्यांची गाठोडी गाडीमध्ये घालून ते चालले होते. त्यांनी माझी दुरवस्था पाहिली. मी ब्राह्मण असल्यामुळे मला स्पर्श करावा किंवा नाही असा विचार त्यांनी काही वेळा केला. वेळ घालविला तर प्राणावर बेतणार, प्राण वाचवणे हेच या वेळचे मोठे कर्तव्य असा विचार करून त्यांनी मला एका गाढवावर बसविले आणि त्यांच्या गावी आणले. त्या दिवशी माझ्यावर अतिशय दुर्धर प्रसंग ओढवला होता. त्या धोब्यांनी मला चांभाराच्या वस्तीमध्ये आणले. तेथील एका चांभाराला विषबाधेवर उपचार करण्याची माहिती होती, म्हणून त्यांनी मला त्याच्या घरी नेले. त्या दुर्गंधी भरीत ठिकाणी मला एका बाजेवर म्हणजे दोऱ्याने विणलेल्या खाटेवर झोपवण्यात आले. त्या वैद्याने काही वनस्पतींच्या मुळाचा रस पाजला. पाल्याचा कुटलेला लेप माझ्या सर्वांगावर झालेल्या सर्पदंशाच्या ठिकाणी लावला. कोवळी पाने कुटून त्याचा रस दुधात घालून तो रस माझ्या कानात घातला. त्याबरोबर मला अतोनात वेदना झाल्या. बाजेवरून उठून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न मी केला, परंतु 2 बलदंड युवकांनी मला घट्ट धरून ठेवले. मी असहाय्य परिस्थितीत पडलो होतो. वैद्याने त्याच्या सहाय्यकांना सांगितले की पानामध्ये विष उतरल्यानंतर ती पाने बाहेर नेऊन जाळून टाका. कानातून विष बाहेर येताना मी जोरात ओरडत होतो. याला घट्ट धरून ठेवा असं वैद्याने सहाय्यकांना सांगितले. काही वेळात सर्व विष बाहेर आले आणि मला बरे वाटायला लागले. ती रात्र मी त्या चांभाराच्या घरातच होतो. रात्री त्यांच्या घरामध्ये भजन चालू होते. दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे भजन मधुर स्वरात सुरू होते. बाजेवर झोपून ते श्रुश्राव्य कीर्तन ऐकताना माझे हृदय उचंबळून आले. तो चांभार माझा गुरुबंधूच निघाला, त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर निर्माण झाला. मी ब्राह्मण आहे आणि तो चांभार, आणि माझ्या मनात जी त्यांच्याबद्दल हीन भावना निर्माण झाली होती ती नाहीशी झाली. शंकर भट्टाला चांभाराचा उपदेश. भजन संपल्यानंतर चांभार वैद्य माझ्याजवळ आला. त्याच्या डोळ्यातून वात्सल्य ओसंडून वाहत होते. आत्मज्ञानाचे तेज त्यामध्ये दिसत होते. त्याच्या योग ज्ञानाबद्दल माझ्या मनात निर्माण झालेला संशय मी काढून टाकला. माझ्याकडे पाहून त्याने म्हटले, होय, माझे नाव वल्लभदास आहे आणि मी चांभार आहे. हीन जातीतला, त्याबद्दल शंकाच नाही. परंतु मी तुम्हाला काही विषय समजावून सांगणार आहे. तुमचे नाव शंकर भट्ट असून तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाला निघाला आहात. कावळे आणि विषारी सर्पांपासून तुम्हाला का त्रास झाला ते मला माहीत आहे. मी आश्चर्यचकित झालो. बहुधा याने ज्योतिषशास्त्रात पांडित्य मिळविले असावे असा विचार माझ्या मनात येतात क्षणी वल्लभदास म्हणाला, अहो, मी ज्योतिषी नाही. ज्यांच्याकडे पांडित्य आहे अशा लोकांचे पिटिकापूर हे माहेरघर आहे. सकल वेद ज्ञानाचे सम्राट अशी पदवी ज्यांना दिली आहे अशा पंडित मल्हादी बापण्णा वधानी यांचा निवास असलेली ती पुण्यभूमी आहे. ज्या परतत्वाचे गुणगान करून वेद सुद्धा थकले ते परतत्व श्रीपाद श्रीवल्लभ यांची ती जन्मभूमी आहे. शुक्ल वेदांत आणि अर्थहीन तर्कवितर्क यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह मिळत नाही. त्यासाठी पांडित्याचे प्रदर्शन जरुरीचे नाही. इतकेच नव्हे तर पांडित्यामुळे अहंकारी झालेल्यांना श्रीपाद जवळ घेत नाहीत. ज्या कावळ्यांनी तुला टोचून हैराण केले ते सर्व पूर्वजन्मी पिटिकापूरमध्ये राहणारे महाविद्वान होते. श्री वल्लभांमधील दिव्य तत्व त्यांनी मान्य केले नाही.
त्यांना दत्ताचा अवतार न मानता त्यांच्यावर टीका केली आणि आपला जन्म व्यर्थ घालविला. वेद सुरुवातीपासून शेवटपर्यंतच नव्हे तर शेवटापासून सुरुवातीपर्यंत अत्यंत सुलभपणे तोंडपाठ म्हणून दाखवू शकत होते. त्याचे फळ काय? क्रमपाठ, घनपाठ, जटापाठ, स्वाध्याय अशा गोष्टी पावला पावलाला सांगून आपला अहंकार प्रदर्शित केला. मृत्यूनंतर ते स्वर्गात गेले. इंद्राने त्यांची तोंडभर स्तुती केली. अरे वा, तुम्ही क्रमपाठी, घनपाठी, जटापाठी आहात, तर्कप्रवीण आहात. हजारो वेळा तुम्ही वेद वाचले आहेत. किती पुण्यवंत तुम्ही. त्या अतीव पुण्यामुळेच तुम्ही इंद्रलोकामध्ये आला आहात, अशी स्तुती करून त्यांचा अभिमान जागृत केला. तेथील सर्व देव गंधर्वांनी सुद्धा त्यांची स्तुती केली. परंतु हे सर्व ब्राह्मण मात्र भुकेने व्याकुळ झाले होते. स्वर्गात मिळणारे अमृत त्यांना मिळालेच नाही. त्यामुळे भुकेची पीडा सतावू लागली. त्यांच्या या वेदनेकडे कोणीच लक्ष दिले नाही. म्हणून त्यांनी थेट देवेंद्रालाच विचारले. त्यावर त्याने पुढील प्रमाणे उत्तर दिले. वेद म्हणजे प्रभूंच्या श्वासोश्वासाचेच रूप. प्रभू अनंत आणि मृत्यूरहित आहेत. त्यामुळे वेद सुद्धा अनंत आणि अविनाशी आहेत. सर्व धर्माचे मूळ वेदातच आहे. वेदपठन करून तुम्ही प्रभूची स्तुती केली आहे. त्याचेच प्रतिफळ म्हणून आम्ही देवतागण तुमची इतकी स्तुती करीत आहोत. तसे नसते तर आम्ही तुमची स्तुती करणे शक्य होते का? प्रत्येकाला भविष्यात पोटभर जेवणाची जरुरी भासेल असे सांगणाऱ्यांनी इतरांना जेवण द्यायला हवे होते. कोणीही मुठभर दान केले तर आम्ही देवतागण त्यांच्या हजारो पटीने प्रतिफल देतो. तुम्ही कधी कोणाला दानच केले नाही तर त्याला आम्ही काय करणार? तुम्ही केलेल्या वेदोच्चाराचे अनंत फल तुम्हाला मिळाले आहे. इंद्रलोकांमध्ये तुम्ही तुमची इच्छा असेल तेवढा काळ राहू शकता. इंद्राचे हे बोलणे ऐकून ते सर्व ब्राह्मण संकटात पडले. भुकेने तळमळत अनंत काळपर्यंत निराहार राहणे म्हणजे महाकठीण शिक्षा आहे हे त्यांना समजले. इंद्र पुढे बोलू लागला. तुम्ही पवित्र अशा पादगा या क्षेत्रामध्ये राहत होता. पितृदेवतांना पिंडदान करताना, अन्निक करताना, श्रद्धा न ठेवता हे सर्व केलेत. श्राद्ध करताना प्रत्येक वेळी तुम्ही किती खर्च झाला, कोणते स्वादिष्ट पक्वान करून केव्हा खायचे याकडे लक्ष दिले. कधीही असे कर्मे करताना तुमच्यामध्ये भक्तिभाव नव्हता. त्यामुळे तुमच्या पितृदेवतांना उत्तम गती म्हणजे मोक्ष प्राप्त झाला नाही. तुमच्या वारसदारांनी सुद्धा तुमचेच अनुकरण केले. आमचे आई वडील दीर्घकाळ जगले त्यामुळे अन्न व्यर्थ गेले. त्यांच्या औषधोपचारासाठी केलेला मोठा खर्च सुद्धा वायाच गेला. असा विचार करणारी संततीच तुम्हाला लाभली. साक्षात श्रीमन नारायणच श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरून सुलभ उपाय सांगत असताना तुम्ही त्यांची अवहेलना केली. व्यर्थ तर्कवितर्क करीत बसलात. भगवंतामध्ये असलेली सर्व लक्षणे, सर्व अंतर्यामित्व, सर्वज्ञता, सर्व शक्तिमानता आणि अवतार चिन्हे यांच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असताना सुद्धा आंधळेपणाने तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांना दत्तावतार मानण्यास नकार दिला. श्रीपाद वल्लभांच्या पवित्र नावाचा जप करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला रक्त प्यायल्यानंतरच मुक्ती मिळेल. तोपर्यंत पितृदेवतांच्या म्हणजेच कावळ्यांच्या रूपात राहावे लागेल अशी त्यांची कर्मगती होती. शंकरा, याच कारणामुळे त्यांना कावळ्याचा जन्म मिळाला आणि पूर्वपुण्याईमुळे तुझ्या शरीरातील रक्त पिऊन त्याला सद्गती मिळाली असे इंद्र आणि देवतांनी म्हटल्याचे वल्लभदासांनी सांगितले. माझ्या समोर असलेली व्यक्ती सामान्य नसून त्यांना श्रीपाद श्री वल्लभांचा संपूर्ण अनुग्रह लाभलेला आहे हे मी ओळखले. वल्लभदास पुढे म्हणाले, अहो, तुमच्या शरीराला येणाऱ्या वासामुळे आकर्षित होऊन सर्पांनी तुम्हाला चावे घेतले आणि त्यांना सद्गती मिळाली. यावर मी म्हटले, अहो वल्लभदास महाशय, या घटना का घडल्या? या प्रकारे माझे शरीर कावळे, सर्प व इतर प्राण्यांच्या आहार होण्याची भीती मला वाटते. कोणताही प्राणी माझ्यावर केव्हाही हल्ला करेल अशी चिंता सतत वाटते. यावर वल्लभदास मला म्हणाले, अहो, ही सर्व श्रीपाद श्री वल्लभांची लीला आहे. आता आणखी घाबरण्याची जरुरी नाही. यापुढे असा त्रास होणार नाही. प्राण देणाऱ्या भगवंतालाच फक्त प्राण घेण्याचा सुद्धा अधिकार असतो. असा अधिकार भगवंत सोडून इतर कोणालाही नाही. असे असताना सुद्धा तुझ्या पितृदेवतांपैकी काही जणांनी स्मशानात जाऊन कलिकेची उपासना केली आणि मिळवलेल्या सिद्धीच्या जोरावर आपल्या विरोधकांना
मंत्रशक्तीने ठार मारले. या कृत्यामुळे त्यांना महापाप लागले. या हत्येचे पाप फेडण्यासाठी त्यांना सर्पजन्म लाभला. त्यांचा वंशज असलेल्या तुला श्रीपादांचा अनुग्रह मिळालेला असल्यामुळे त्यांना तुझेच रक्त पाहिजे होते. त्यांनी काही पुण्यकार्य केले असल्यामुळे तुझे रक्त प्राशन केल्यानंतर त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. ब्राह्मणाने सत्यान्वेषी असले पाहिजे. क्षत्रियांनी आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. वैश्यांनी व्यवसाय, गोपालन, व्यापार इत्यादी व्यवहार करून शांती पालन केले पाहिजे. आणि शूद्रांनी प्रेमभावनेने सेवा केली पाहिजे. असे असले तरी ईश्वराचा अनुग्रह होण्यासाठी जात, कुळ, श्रीमंत, गरिबी असा कोणताही भेदभाव नसतो. क्षत्रिय धर्माचे पालन करून ब्राह्मण सुद्धा राजा होऊ शकतो. तसेच ब्रह्मज्ञान मिळवून क्षत्रिय सुद्धा ब्राह्मण होऊ शकतो. कुसुम श्रेष्ठी हा वैश्य असून सुद्धा क्षत्रिय धर्माचे पालन करून राजा झाला नाही का? शत्रूला ठार मारणे हे ब्राह्मणाला दोषदायक आहे, परंतु क्षत्रिय धर्माला अनुसरून आहे. तू ब्राह्मण सत्यान्वेषी आहेस, त्यामुळे अहिंसा हा तुझा परमधर्म आहे. कठोरांचा नव्हे, मानवाच्या कर्माप्रमाणे फळ सुद्धा त्याच तोलाचे असते. आपण कोणत्या कुळात जन्मलो आहे, आपण कोणत्या धर्माचे पालन केले पाहिजे, त्याला अनुसरूनच कर्म केले पाहिजे. सध्या तू रोगग्रस्त असल्याकारणाने वैद्याजवळ राहणेच श्रेयस्कर आणि योग्य आहे. त्यामुळे तुला माझ्याकडे पाठवण्यात आले. श्रीपाद वल्लभांचे प्रतिक्षण आपल्याकडे लक्ष असते, हे समजून घेतले पाहिजे. तू लहान असताना श्री विष्णूच्या ध्यान श्लोकाचे विटंबन करून त्यातून वेगळाच विनोदी अर्थ काढून आपल्या मित्रांना हसवीत होतास. शुक्ला बरधर विष्णू शशीवर्ण चतुर्भुज प्रसन्न वदन ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये असा तो श्लोक आहे. शुक्लांबरधर म्हणजे शुभ्र वस्त्रे परिधान केलेला, विष्णू म्हणजेच काठोकाठ भरलेली नदी, शशीवर्ण म्हणजे राखाडी रंगाचे गाढव, चतुर्भुज म्हणजे 4 पाय असलेला, प्रसन्न वदन म्हणजे चारा खायला मिळाल्यामुळे होणारा हसरा चेहरा. अशा गाढवाची सर्व विघ्ने नाहीशी करण्यासाठी मी प्रार्थना करतो असे म्हणून तू हसत होतास. शंकरा, श्री दत्तप्रभू सुद्धा महाचमत्कारी आहेत. तू त्या श्लोकाचा लावलेला व्यंगपूर्ण अर्थ त्यांनी लक्षात ठेवला आणि त्यांना तुला जवळजवळ त्याच प्रकारे वागण्याची शिक्षा दिली. गाढवावर बसवून तुला माझ्याकडे पाठविले. त्यावेळी तू धुळीने माखलेल्या राखाडी रंगाचा दिसत होतास. तुला धडपणे चालता येत नव्हते, त्यामुळे बरेच वेळा तू पायाबरोबरच हात सुद्धा जमिनीवर टेकवून पुढे सरकत होतास, म्हणजेच गाढवाप्रमाणे चतुर्भुज होऊन चाललास. शेवटी तर तू सापाप्रमाणे सरपटत पुढे जाऊन औदुंब वृक्षाच्या छायेत गेलास. शेवटी तुला चांभाराच्या घरी यावे लागले. तू केलेल्या अनुचित विनोदाबद्दल तुला अद्दल घडविण्यासाठी श्रीपादांनी हे सर्व केले आणि असे करून पुढील वेळी तुला जो नीच जातीत जन्म घ्यायला लागणार होता त्याचे निवारण केले. श्री विष्णूंची अवहेलना केल्यामुळे माझ्यासारख्या शूद्र जातीच्या माणसाकडून उपदेश ऐकण्याची वेळ तुझ्यावर आली. आज तू इथे आहेस, उद्या तू तुझ्या जाती बांधवांमध्ये जाणार आहेस. आता घडलेल्या या घटनांबद्दल तू जर त्यांच्या समोर बोललास तर तुला कुलभ्रष्ट ठरवून जातीबाहेर काढतील. श्री वल्लभदासांच्या या उपदेशामुळे ब्राह्मण असल्याबद्दलचा माझा स्वाभिमान गळून पडला. वल्लभदास शूद्र जातीचा असल्याची माझी भावना नष्ट झाली आणि त्यांच्याशी रक्तसंबंध असल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल बंधुप्रेम उत्पन्न झाले. 2-3 दिवस वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारून मी ते गाव सोडले. श्री वल्लभांच्या अनुग्रहाची महती अनुभवित मी पुढे निघालो. चिदंबर मला भेटण्यासाठी जात असताना वाटेत विचित्रपूर नावाच्या एका गावामध्ये मी अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये सापडलो आणि तेवढ्याच विचित्रपणाने माझी त्या परिस्थितीतून सुटकाही झाली. मी विचित्रपूर गावातून जात असताना राजसेवकांनी मला थांबवून विनयपूर्वक विचारले की तुम्ही वैष्णव आहात की शैव? तेव्हा मी त्यांना सांगितले की वैष्णव व शैव असा भेद न करणाऱ्या स्मार्त संप्रदायाचा मी आहे. असे असले तरी शैव संप्रदायाकडे थोडासा कल असलेल्या मुख्य पीठांपैकी शृंगेरी पीठाचे संस्थापक आदिशंकराचार्य यांचा अनुयायी आहे. यावर त्यांनी मला विनंती केली की कृपा करून तुम्ही आमच्याबरोबर राजाकडे चला. मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. आम्ही चालत असताना झालेल्या आमच्या बोलण्यामधून मला काही विचित्र गोष्टी समजल्या.
कोणीही ब्राह्मण दिसल्यास त्याला आपल्या समोर आणण्याची आज्ञा त्या राजाने सेवकांना दिली होती. आज्ञेनुसार सेवकांनी ब्राह्मणाला राजासमोर नेल्यानंतर राजा त्यांना एकच प्रश्न विचारित असे, तेवढ्याला तेवढे तर एवढ्याला किती? या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत कोणाला सांगता आले नव्हते. त्याचबरोबर हेही समजले की काही वर्षापूर्वी त्या निपुत्रिक राजाने संतान प्राप्तीसाठी ब्राह्मणांकडून यज्ञ करविला होता, परंतु दुर्दैवाने त्याचा पुत्र मूक निघाला. यज्ञ करताना ब्राह्मणांनी केलेल्या मंत्रोपचारांमध्ये चूक झाल्यामुळे आपला पुत्र मूक निपजला असे राजाला वाटले. त्यामुळे राजा ब्राह्मणांवर रागवला. त्यानंतर राजाने ब्राह्मणाला विचित्र प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. दिसेल त्या ब्राह्मणाचे संपूर्ण केशोपन करून जर तो ब्राह्मण शैव असेल तर त्याच्या कपाळावर वैष्णवांप्रमाणे विभूतीचे नाम रेखून, तर वैष्णव असेल तर त्याचेही क्षौर करून त्याच्या कपाळावर शैव ब्राह्मणांप्रमाणे विभूतीचे आडवे पट्टे ओढून त्याला गाढवावर बसवून त्यांची धिंड काढत असे. राजाच्या या वर्तनामुळे सर्वच ब्राह्मणांना जीवन असह्य झाले होते. त्यानंतर राजा आणखी विचित्रपणे वागू लागला. सर्व शेतकऱ्यांना त्याने आज्ञा केली की त्यांनी फक्त भाज्याच पिकवाव्यात आणि पिकवलेल्या भाज्यांचा अर्धा हिस्सा कर म्हणून राजाला द्यावा. या कर म्हणून मिळालेल्या भाज्या राज्यातील सर्व ब्राह्मणांना तो देत असे. राज्यभरातील शेतकरी फक्त भाज्यांचेच पीक घेत असल्यामुळे ब्राह्मणाला इतक्या भाज्या मिळू लागल्या की सकाळ, दुपार, संध्याकाळ भूक लागेल तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना भाज्याच खाव्या लागत होत्या. कर रूपाने मिळालेल्या भाज्यांचे ढीग गाड्यांमधून भरभरून राजाच्या कोषागारात येऊन पडू लागले आणि राजा त्या सर्व भाज्या ब्राह्मणाला जबरदस्तीने दान देऊ लागला. इतर कोणतेही अन्नपदार्थ न खाता ब्राह्मणांनी फक्त भाज्याच खाल्ल्या पाहिजेत असे फरमान राजाने काढले. शिजवलेल्या भाज्या खाऊन कंटाळलेल्या ब्राह्मणांवर काही वेळा फरक म्हणून कच्च्या भाज्या खाण्याची वेळ आली. फक्त भाज्या खाऊन ब्राह्मण अतिशय वैतागून गेले, परंतु राजाने पुढे मान झुकविणे त्यांना भाग होते. तर्कशास्त्रात पारंगत, वेदांतामध्ये पंडित आणि पुराण इतिहासात विद्वान असलेल्या ब्राह्मणांना काहीच उपाय सुचेनासा झाला. या संकटातून आपल्याला बाहेर काढावे अशी प्रार्थना देवाकडे करण्याचा एकच मार्ग त्यांच्याकडे शिल्लक होता. त्यांच्यापैकी एक ब्राह्मण दत्तभक्त होता. केवळ स्मरण केल्यानेच प्रसन्न होणाऱ्या श्री दत्तात्रेयाची त्याने मनोभावे प्रार्थना केली. इतर ब्राह्मणही त्याच्या सोबत मंडल करून बसले आणि दत्तात्रेयाची आराधना करू लागले. इतर ब्राह्मणांची ही व्यथा होती. तर राजगुरूवर आणखी एक मोठे संकट आले. राजाने विचार केला की राजपुत्र मुका आहे, मग मुक्याच्यासाठी स्वातंत्र्य भाषा का तयार करू नये. त्याने राजगुरूला बोलावून सांगितले की लवकरात लवकर संशोधन करून मुक्याच्यासाठी एक भाषा तयार करावी आणि ग्रंथरूपाने ती राजाला सादर करावी. राजगुरू असल्याच्या अहंकाराने मधोन्मत्त झालेल्या त्या ब्राह्मणाचे मन चिंतेने पोखरायला सुरुवात झाली. त्याची परिस्थिती इतर ब्राह्मणांपेक्षाही दयनीय झाली. मूक जनांसाठीच्या भाषेवरील ग्रंथ लिहिण्यासाठी त्याने तयारी सुरू केली. शंकर भट्ट आणि राजाचा संवाद. राजसेवकांनी मला राजासमोर उभे केले. माझ्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. देवा, श्रीपाद श्री वल्लभा, माझी आणखी किती परीक्षा घेणार आहेस, असे म्हणून मी मनातल्या मनात श्रीपादांचे अखंड नामस्मरण सुरू केले. यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती अशी धैर्यवान आणि शांत वृत्ती माझ्यात निर्माण झाली. राजाने आपला नेहमीचा प्रश्न मला विचारला, तेवढ्याला तेवढे झाले तर एवढ्याला किती होते. यावर अतिशय गंभीरपणे मी उत्तर दिले, एवढ्याला एवढेच होते. आश्चर्यचकित होऊन राजा क्षणभर मौन झाला. त्याला झालेल्या आश्चर्याचा भर ओसरल्यानंतर राजा मला म्हणाला, हे महात्मा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. अलीकडेच मला माझा पूर्वजन्म आठवला. त्यावेळी मी एक गरीब ब्राह्मण होतो. माझ्या घराच्या परसात मी भाज्या पिकवित होतो आणि कोणालाही नाही न म्हणता सर्वांना दान करीत होतो. ज्या ब्राह्मणांना मी भाज्या दान करीत होतो ते सर्व माझ्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत होते. अन्न पाण्याची त्यांना काही कमी नव्हती. सर्वजण माझ्याकडून भाज्याचे दान घेत होते, परंतु त्यापैकी कोणीच मला कसलीही मदत करीत नव्हते किंवा कोणतीही दया दाखवित नव्हते. विवाह समारंभ, वैदिक कार्यक्रम इत्यादींमध्ये बरेच वेळा ते त्यांच्या ऐवजी मला पाठवायचे, परंतु दक्षिणा म्हणून मिळालेले द्रव्य
व वस्तू यापैकी फक्त 1% मला देऊन बाकी 99% आपण घेत. श्रम माझे आणि फळ मात्र त्यांना, अशी माझी परिस्थिती झाली होती. मी पिकवलेल्या भाज्या सुद्धा ते विनामूल्य घेऊन जात असत. दारिद्र्य भोगत असताना सुद्धा मी कायमच त्यांना भाज्या दान करीत होतो. भाज्या फारच रुचकर असून दररोज खाल्ल्या तरी काही हरकत नाही, असे ते ब्राह्मण म्हणत. कालचक्र फिरले आणि दारिद्र्य असलेला मी या जन्मात राजा म्हणून जन्मलो. मागील जन्मात ब्राह्मणाला भाज्या दान दिल्या होत्या, त्याचे फळ मला मिळाले. माझ्याकडून मागच्या जन्मी भाज्या घेणारे ते ब्राह्मण माझ्या राज्यात पुन्हा ब्राह्मण म्हणून जन्मले. आता मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे आणि मोठ्या अधिकार पदावर आहे. मागील जन्मापेक्षा 100 पट जास्त भाज्या आता मी दान करीत आहे. या दानाचे प्रतिफल म्हणून यापेक्षाही उच्च प्रतीचे कोणते पद मिळेल, अशा प्रकारचे विचित्र विचार तो प्रकट करीत होता. या दानाचे प्रतिफल मला काय मिळेल हे फक्त तूच मला सांगू शकतोस, असे त्याने म्हटले. यावर मी त्याला सांगितले की राजा, पूर्वजन्मीचा विचार केला तर असे वाटते की त्यावेळी त्या भाज्या अतिशय अमूल्य होत्या, परंतु आत्ताच्या तुझ्या अत्युन्नत स्थितीचा विचार केला तर या भाज्यांची किंमत अत्यल्प आहे. चांदी, सोने, रत्ने दान करण्याच्या परिस्थितीत असून सुद्धा तू कितीही भाज्या दान केल्या तरी तुला त्याचे प्रतिफल म्हणून 100 पट भाज्याच मिळणार, त्यापेक्षा वेगळे काही मिळणार नाही, असे मी सांगितले. माझ्या या साधारण उत्तराने राजाला अतिशय समाधान वाटले. गाढवावरून धिंड काढली जाण्याच्या भयानक प्रसंगातून श्रीपादाच्या कृपेने मी बचावलो हे मला कळून चुकले. शुक्लांबरधर विष्णू या पवित्र श्लोकाचे विडंबन करून भगवंताची निंदा केल्याच्या शिक्षेमधून माझी सुटका केल्याबद्दल मी मनातल्या मनात श्रीपादांना नमस्कार केला. आता माझी दुसरी परीक्षा सुरू झाली. राजगुरूंनी परीक्षेला सुरुवात केली. मूक भाषेची ही परीक्षा होती. प्रथम 1 व नंतर 2 बोटे दाखवून काय असा प्रश्नार्थक अभिनय त्यांनी केला. तुम्ही एकटेच आहात की तुमच्या बरोबर आणखी कोणी आहे, असे राजगुरू विचारत होते. असे समजून मी एकटाच आहे हे सांगण्यासाठी मी 1 बोट दाखविले. राजगुरूंनी मला 3 बोटे दाखवून तुम्ही दत्तभक्त आहात का असे विचारले. असे मला वाटले. भक्ती केव्हाही गुप्त असावी हे सांगण्यासाठी मी त्यांना मूठ दाखविली आणि ते रहस्य अंतर्मनात ठेवले पाहिजे असे दर्शविले. मिष्टान्न पदार्थ ताटात ठेवून ते मला दाखवण्याचा आविर्भाव राजगुरूंनी केला. त्यावर मला मिष्टान्न नको असा आविर्भाव करून माझ्याजवळ असलेली पोह्याची पुरचुंडी काढली आणि त्यातील थोडे पोहे त्यांना देऊ केले. मिष्टान्नापेक्षा मला पोहे जास्त आवडतात, तुम्ही सुद्धा त्याची थोडी चव घ्या असे खुणेने सांगितले. या सर्व सांकेतिक प्रश्नोत्तरानंतर राजगुरू प्रभावित होऊन मोठ्याने म्हणाले, राजा, हे महापंडित आहेत. त्यांनी संपूर्ण वेदाभ्यास केला आहे. मूक भाषेमध्ये सुद्धा ते पंडित आहेत. हे सर्व ऐकून माझे डोके चक्रावून गेले. राजगुरूंनी राजाला पुढे सांगायला सुरुवात केली. शिव आणि विष्णू एकच आहेत की वेगवेगळे असे मी त्यांना विचारले. यावर त्यांनी 1च बोट दाखवून सांगितले की ते वेगळे नसून एकच आहेत. मी 3 बोटे दाखवून त्यांना विचारले की ब्रह्मा विष्णू महेश 3 आहेत की एकच. यावर त्यांनी मूठ वळून सांगितले की हाताची 5 बोटे जरी स्वतंत्र असली तरी ती एकत्रच आहेत. त्यानंतर मला शिष्य करून घेण्याची विनंती मी त्यांना केली. त्यांनी मला आपला शिष्य करून घ्यावे म्हणून मी त्यांना मधुर पदार्थ द्यायला गेलो, परंतु ते न स्वीकारता त्यांनी सांगितले की प्राचीन काळात होऊन गेलेल्या कुचल नावच्या ब्राह्मणाप्रमाणेच आपण सुद्धा संतोष आणि समाधानाने जगू इच्छितो असे म्हणून त्यांनी माझी विनंती न स्वीकारता आपल्याकडील पोहे मला दिले. मी भ्रमित झालो. आहाहा, प्रत्येकाचे मन, त्यांचे विचार, अर्थ लावण्याची पद्धत किती भिन्न भिन्न प्रकारची असू शकते हे पाहून मला आश्चर्य वाटले. आता माझी तिसरी व शेवटची परीक्षा सुरू झाली. चर्मपत्रावरील श्लोक वाचून त्यांना अर्थ समजवण्याची आज्ञा मला राजगुरूंनी केली. मी मनातल्या मनात श्री वल्लभांचे स्मरण केले आणि मला जसे सुचेल त्याप्रमाणे त्या श्लोकांचे विवेचन करायला सुरुवात केली. एकाश्चमे म्हणजे 1, त्रिसश्चमे म्हणजे आधीचा आकडा 1 + 3 = 4, त्याचे वर्गमूळ 2. पंचचमे म्हणजे आधीचा आकडा 4 + 5 = 9, त्याचे वर्गमूळ 3. सप्तचमे म्हणजे आधीचा आकडा 9 + 7 म्हणजे 16, त्याचे वर्गमूळ 4. नवचमे म्हणजे आधीचा आकडा 16 + 9 = 25, त्याचे वर्गमूळ 5. एकादशचमे
म्हणजे आधीचा आकडा 25 अधिक 11 म्हणजे 36 त्याचे वर्गमूळ 6. त्रयोदशचमे म्हणजे 36 अधिक 13 बरोबर 39 त्याचे वर्गमूळ 7. पंचदशचमे म्हणजे 39 अधिक 15 बरोबर 64 त्याचे वर्गमूळ 8. सप्तदशचमे म्हणजे 64 अधिक 17 बरोबर 81 त्याचे वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे 81 अधिक 19 बरोबर 100 त्याचे वर्गमूळ 10. एकविंशतिचमे म्हणजे 100 अधिक 21 म्हणजे 121 त्याचे वर्गमूळ 11. त्रयोविंशतिचमे म्हणजे 121 अधिक 23 बरोबर 144 त्याचे वर्गमूळ 12. पंचविंशतिचमे म्हणजे 144 अधिक 25 बरोबर 169 त्याचे वर्गमूळ 13. सप्तविंशतिचमे म्हणजे 169 अधिक 27 बरोबर 196 त्याचे वर्गमूळ 14. नवविंशतिचमे म्हणजे 196 अधिक 29 बरोबर 225 त्याचे वर्गमूळ 15. एकत्रिशचमे म्हणजे 225 अधिक 31 बरोबर 256 त्याचे वर्गमूळ 16. त्रयस्त्रिशतचमे म्हणजे 256 अधिक 33 बरोबर 289 त्याचे वर्गमूळ 17. पंचत्रिशचमे म्हणजे 289 अधिक 35 बरोबर 324 त्याचे वर्गमूळ 18. सप्तत्रिशचमे म्हणजे 324 अधिक 37 बरोबर 361 त्याचे वर्गमूळ 19. नवत्रिशचमे म्हणजे 361 अधिक 39 बरोबर 400 त्याचे वर्गमूळ 200 असे निरूपण मी केले. ते ऐकून सभेमध्ये उपस्थित सर्व पंडित आश्चर्यचकित झाले. त्यांच्याबरोबर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो होतो, कारण या गोष्टीचा काहीच अभ्यास नसतानाच मी हे सर्व बोललो होतो. त्यानंतर मी म्हणालो, या सृष्टीचे परमाणु रहस्य कणाद ऋषींना समजले होते. परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या संख्याभेदामुळे अनेक प्रकारचे धातू निर्माण होतात. श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा कटाक्षामुळेच मी संकटातून बाहेर पडलो. त्यानंतर मी विचित्रपूर सोडले. अशा प्रकारे अध्याय 2 संपूर्ण झाला. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. माऊलींनो, अशाच आध्यात्मिक ग्रंथाच्या आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माऊलींनो, शंकर भट्टांच्या आयुष्यात श्रीपाद श्री वल्लभांनी घडलेला हा बदल आपल्यालाही शिकवतो की अहंकार नाहीसा झाला की ईश्वर प्रकट होतो. जय श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद राज शरणम प्रपद्ये.